नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये ॲरे लिस्ट डेटा स्ट्रक्चर बघणार आहोत. ओके. तर जावाज ॲरे लिस्ट इज अ रिसायझेबल ॲरे पार्ट ऑफ द कलेक्शन फ्रेमवर्क. ओके. ॲरे लिस्टला रिसायझेबल ॲरे असं म्हणतात. रिसायझेबल म्हणतात कारण ॲरे जर तुम्ही बघितला तर ॲरे हा फिक्स साईज असतो. जेव्हा पण तुम्ही ॲरे क्रिएट करता तेव्हा तुम्हाला एक साईज प्रोव्हाइड करावी लागते आणि त्यात मग तो मॅक्सिमम तेवढेच एलिमेंट एक्सेप्ट करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 या साईजचा ॲरे क्रिएट केला तर तुम्ही 5 पेक्षा जास्त एलिमेंट त्यात ॲड करू शकत नाही. बट लिस्ट तसं नाही आहे. लिस्ट ही रिसायझेबल आहे. म्हणजे ती लिस्टची साईज ग्रो पण होते आणि श्रिंक पण होते. जशी जशी तुम्ही एलिमेंट ऍड करत जाणार तशी तशी लिस्टची साईज इन्क्रीज होत राहील. ओके. आपल्याला साईज प्रोव्हाइड करायची गरज नाही जेव्हा आपण ॲरे लिस्ट क्रिएट करतो तेव्हा. तर आपण ती ऍडव्हान्टेजेस बघून घेऊ ॲरे लिस्टचे. Unlike arrays, you don't need to specify the size beforehand. Array list grows and shrinks automatically as you add and remove element. जो पॉईंट आताच आपण बघितला की तुम्हाला साईज प्रोव्हाइड करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ॲरे लिस्ट ग्रो आणि श्रिंक होते जसे तुम्ही एलिमेंट ऍड करणार आणि रिमूव्ह करणार. आणि इट प्रोव्हाइड्स रिच सेट ऑफ मेथड्स. म्हणजे की तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स खूप साऱ्या मेथड्स भेटतात. फॉर एक्झाम्पल ॲरे लिस्टमध्ये ऍड करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, कुठल्या तरी एलिमेंटचा इंडेक्स शोधण्यासाठी, राईट, साईज किती ते बघण्यासाठी अशा खूप साऱ्या मेथड्स तुम्हाला भेटतात, राईट, जे की तुम्हाला ॲरे ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये भेटत नाही. तर तुम्ही त्या मेथडचा आउट ऑफ द बॉक्स यूज करू शकतात. ओके. तर खूप हे तर मी खूप कमी सांगितलं. अशा खूप साऱ्या मेथड्स आहेत ज्या की तुम्ही यूज करू शकतात. तुम्हाला कस्टम कोड लिहायची गरज नाही. तो तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या क्लासने प्रोव्हाइड केला आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे की तुम्ही ॲरे लिस्ट फक्त प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सची नाही क्रिएट करत, लाईक इंटिजर, कॅर. ओके. तर तुम्ही ॲरे लिस्ट कुठल्या एका कस्टम क्लासची बी घेऊ शकता, जसं की एम्प्लॉई क्लासची ॲरे बनवू शकतात. ओके. तर ॲरे म्हणजे कुठल्याही एका ऑब्जेक्टची बनवू शकता किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाइपची बनवू शकतात. ओके. तर जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. फॉर एक्झाम्पल स्लो फॉर फ्रिक्वेंट इन्सर्शन स्लॅश रिमूव्हल्स इन द मिडल. आता जर तुम्ही ॲरेचा विचार केला, ओके, जसं ॲरेचा आहे तसं ॲरे लिस्टचा पण हा डिसएडव्हान्टेज आहे. जर आपल्याला कुठल्या तरी एका स्पेसिफिक इंडेक्सवर, लेट्स से 5 साईजचा ॲरे आणि कुठल्या तरी एका इंडेक्सवर आपल्याला इन्सर्ट करायचं, लेट्स से तिसऱ्या इंडेक्सवर इन्सर्ट करायचं आहे आपल्याला एलिमेंट. तर आपल्याला काय करावं लागेल, त्या इंडेक्सवर जावं लागेल पहिले तर फॉर लूप लावून, आणि तिथे जाऊन मग तो एलिमेंट इंडेक्स सॉरी तो एलिमेंट ऍड करायचा आणि त्याच्यानंतर जे पुढचे एलिमेंट पुढे सरकवायचे. ओके. तर हे आहे इन्सर्शन इन द मिडल. म्हणजे तुमचा लेट्स ॲरे फुल आहे, लेट्स 6 जागा आहेत, त्यात 5 जागा फुल आहेत आणि तुम्हाला तिसऱ्या जागेवर टाकायचे, तर मग तिसऱ्या जागेवरचे एलिमेंट तुम्हाला पहिले पुढे सरकावे लागतील आणि मग तुम्हाला तिसऱ्या जागेवर एलिमेंट टाकता येईल. तर ह्याला खूप मॅनिप्युलेशन लागतं. तर आणि हे स्लो का आहे, कारण की तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे, तिथे एलिमेंट ऍड करायचे आणि पुढचे एलिमेंट सरकवायचे, राईट. तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी बघा OFN होते. सिमिलरली जसं इन्सर्शन तसं रिमूव्हचं पण आहे. इन्सर्टच्या केसमध्ये आपण पुढे सरकवतो एलिमेंट, डिलीटच्या केसमध्ये आपण मागे सरकवू. मेमरी ओव्हरहेड. ॲनालिस्ट हॅज सम ओव्हरहेड ड्यू टू इट्स डायनॅमिक नेचर. तर डायनॅमिक नेचरमध्ये ओव्हरहेड का? फॉर एक्झाम्पल जशी जशी तुमची साईज वाढते ना तसं तसं हे मेमरीचं अलोकेशन खूप वाढत जातं. आता ॲनालिस्ट हे डायनॅमिक म्हणजे रिसायझेबल काय तर तुम्हाला सांगतो. लिस्ट जेव्हा आपण क्रिएट करतो ॲरे लिस्ट, तेव्हा तो एक फिक्स साईजचा ॲरे क्रिएट करतो बॅकएंडला. ओके. तुम्हाला दिसत नाही पण ॲरे लिस्ट शेवटी ॲरेचाच उपयोग करतोय. ओके. तर जेव्हा तो ॲरे क्रिएट करतो, ॲरे लिस्ट जेव्हा खाली ॲरे क्रिएट करतो तो 10 साईजचा ॲरे क्रिएट करतो. आणि जसं एलिमेंट ऍड व्हायला लागतं आणि जसं त्याला कळतं की आता ह्या ॲरेमध्ये 10 पेक्षा जास्त एलिमेंट येऊ शकतात, तर तो ॲरेची साईज डबल करून टाकतो. ओके. म्हणजे लिस्टची साईज डबल होऊन जाते. तर विचार करा, अशी ही लिस्ट ग्रो होत होत खूप सारे एलिमेंट आले आणि परत ती लिस्ट भरायला लागली, तर परत ती लिस्टची साईज डबल होते. म्हणजे जशी जशी तुमची लिस्ट भरते तशी तशी ती डबल होत जाते. प्रत्येक अं, प्रत्येक एका ठराविक पॉईंट नंतर जेव्हा ॲनालिस्टला वाटतं की माझे एलिमेंट्स फुल होत आहे, ती डबल होते. जर लहान साईज आहे, लेट्स से 10 साईज आहे, तर ती 20 होईल. पण जेव्हा 20ची भरायला लागेल, जेव्हा 20 लेट्स से 16 एलिमेंट ऍड झाले, तर ती 20 ते 40 होतील. 40 ते 80 तुम्ही बघा, म्हणजे हे मॅग्निट्यूड किती ग्रो होते. तर जशी जशी तुमची लिस्टची साईज भरते तसं तसं तुमचं अलोकेशन वाढतंय मेमरीचं. ओके. आणि हे ॲरेची साईज डबल करायची का नाही हे लिस्ट कसं ठरवते, एका लोड फॅक्टरवर. तो लोड फॅक्टर असतो म्हणजे पॉईंट मध्ये असतो, 0 to 1 पर्यंत असतो. बाय डिफॉल्ट तो 0.75 असतो. 0.75 म्हणजे आता लेट से इनिशियल साईज 10 असते, डिफॉल्ट व्हॅल्यू 10 असते ॲरे लिस्टची. ओके. 10 एलिमेंट्स त्यात टाकू शकता तुम्ही
आणि जेव्हा त्याची 0.75 कॅपॅसिटी होईल, म्हणजे 10ची 0.75 किती झाले, 8 झाले आय गेस. ओके, तसं तर 7.5 होतं ते, पण आपण 8 पकडू. जसे 8 एलिमेंट ऍड झाले तेव्हा ऍरेलिस्ट काय डिसिजन घेईल की माझा लोड फॅक्टर अचीव झालाय, आता मला लिस्टची साईज डबल करावं लागेल. म्हणजे ती लिस्ट काय करेल, तो खालचा ऍरे ज्या ते एलिमेंट टाकते ती लिस्ट, तो ऍरेची साईज डबल होऊन जाईल. ओके, सिमिलरली जेव्हा 20 आहे तेव्हा 16 एलिमेंट ऍड झाल्यावर ऍरेलिस्ट काय म्हणजे ओके आता अजून जास्त एलिमेंट येण्याची शक्यता आहे, आपण 20 ते 40 केले पाहिजे. तर हे ठरतं लोड फॅक्टरवरून. ओके, तो लोड फॅक्टर पण तुम्ही चेंज करू शकता. बट एवढं लक्षात ठेवा, डिफॉल्ट साईज 10 आहे. ऍरेलिस्ट पण खाली ऍरेज यूज करतोय. ओके, ऍरेलिस्ट खाली ऍरेज यूज करतोय. जेव्हा तुम्ही ऍरेलिस्ट क्रिएट करताय तेव्हा खालचा ऍरे 10 साईजचा क्रिएट होतो, डिफॉल्ट व्हॅल्यू 10 आहे. ओके, तर एकदा चेक करावं लागेल, पण आय गेस 10च आहे. ओके, नॉट अ थ्रेड सेफ बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट थ्रेड सेफनी, जर तुम्ही मल्टी थ्रेडेड प्रोग्राम मध्ये ऍरेलिस्ट यूज करताय तर थोडंसं जपून प्रोग्रामिंग करा, कारण की हे थ्रेड सेफ नाहीये. मल्टिपल थ्रेड्स कॅन ऍक्सेस ऍरेलिस्ट कन्करंटली. म्हणजे एक थ्रेड एका इंडेक्सवर एका इंडेक्सवर मल्टिपल थ्रेड्स तो व्हॅल्यू अपडेट करू शकता, म्हणून थ्रेड सेफ नाहीये ती. ओके, तुम्हाला स्वतःचा सिंक्रोनायझेशन प्रोव्हाइड करावं लागेल. ओके, तुम्ही जेव्हा मल्टी थ्रेडेड प्रोग्राम लिहिताय विथ ऍरेलिस्ट. Overall, ArrayList is a powerful and versatile data structure for most Java application. Its dynamic size and rich set of methods make it go to choice. Okay, आणि बट जशी तुमची लिस्ट साईज ग्रो होईल तसा तुमचा परफॉर्मन्स हा कमी होत जाईल. ओके, इफ परफॉर्मन्स क्रिटिकल फॉर फ्रिक्वेंट इन्सर्शन अँड रिमूव्हल इन द मिडल, यू आर वर्किंग विथ व्हेरी स्मॉल डेटा सेट्स अँड मेमरीज कन्सर्न. बघा, जर तुमची मेमरी कन्सर्न आहे आणि तुम्ही जर खूप खूप कमी डेटा सेट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 100 एलिमेंट्स येतात, दॅट्स फाईन. 100 एलिमेंटसाठी काही प्रॉब्लेम नाही. बट खूप मोठा डेटा सेट आहे तर, आणि तुमची मेमरी कन्सर्न आहे, तर तुम्ही ऍरेलिस्ट वापरू नका. ओके, तर हे होते आपलं थेरी पार्ट. आता आपण जाऊया इम्प्लिमेंटेशन कडे. तर इम्प्लिमेंटेशन मध्ये बघा, माझ्याकडे एक एम्प्लॉई चा ऑब्जेक्ट आहे, सॉरी क्लास आहे, एम्प्लॉई क्लास आहे. त्यात आपण नेम आणि एज घेतो एम्प्लॉईचा, आणि ते एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन प्रिंट करतोय. आता आपण काय करू, आपण एक ऍरेलिस्ट क्रिएट करू. ओके, म्हणजे एक क्लास बनवू, त्यात ऍरेलिस्ट क्रिएट करू आणि त्यात एम्प्लॉईचा डेटा इन्सर्ट करू आपण. तर त्या क्लासचं नाव देतो मी टेस्ट. त्यात असेल माझी पब्लिक स्टॅटिक वर्ड वेन मेथड. ओके, आता मी इथं एक ऍरे लिस्ट क्रिएट करतो. आता आपण बोललो होतो की ऍरे लिस्ट आपण कुठल्याही ऑब्जेक्टची पण करू शकतो. प्रिमिटिव्हची तर आपण करतोच, पण आता आपण एका ऑब्जेक्टची करून बघू. लेट्स से एम्प्लॉई. आणि हा युटिल पॅकेज मध्ये तो इम्पोर्ट करावा लागेल. हा, पहिले आपण पुढं टाईप करून लिस्ट इक्वल टू न्यू ऍरे लिस्ट. ओके, सॉरी, इम्पोर्ट. ओके, आता लक्ष द्या, हे जे तुम्हाला दिसतंय ब्रॅकेट्स मध्ये, ह्यालाच म्हणता आपण टाईप प्रोव्हाइड करतोय की ही ऍरेलिस्ट कुठल्या टाईपचे एलिमेंट ऍक्सेस करेल. ओके, फॉर एक्झाम्पल आता ह्या लिस्टमध्ये फक्त तुम्ही एम्प्लॉईचे ऑब्जेक्ट टाकू शकता, काढू शकता. ओके, म्हणजे मॅनिप्युलेशन कशाचं होईल, फक्त एम्प्लॉई ऑब्जेक्टचं होईल. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही टाईप डिफाईन करणार तेव्हा तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की त्याच टाईपचे एलिमेंट जाऊ शकतात आणि त्याच टाईपचे एलिमेंट बाहेर येऊ शकतात. जर मी इथं स्ट्रिंग केलं, फॉर एक्झाम्पल मी इथं स्ट्रिंग केलं, तर तुम्ही फक्त स्ट्रिंग टाकू शकतात आणि स्ट्रिंग मॅनिप्युलेट करू शकता. ओके, तर तुम्हाला टाईप देताना तेवढं लक्षात द्यायचंय की इथं जो आपण टाईप देतोय त्याच एलिमेंटची मग ती लिस्ट होऊन जाते. आता आपण एम्प्लॉईचा डेटा टाकायचा आपल्याला. ओके, तुम्ही एम्प्लॉईचा टाईप देतो इथं. आता बघा, पहिली मेथड काय, लिस्ट मध्ये एलिमेंट टाकायची, लिस्ट डॉट ऍड. बघा, मेथड पण आपल्याला कंपायलर पण सॉरी इक्लिप्स पण सजेस्ट करतंय की ऍड करताना तुम्ही फक्त एम्प्लॉई ऍड करू शकता. ओके, दुसरी मेथड बघा त्याच्याच खालची, ऍडचे बघा किती वर्जन, 2 वर्जन आहेत. ऍड, तुम्ही एक एम्प्लॉई ऍड करा. दुसरा, तुम्हाला कुठल्या इंडेक्सवर टाकायचं ते पण सांगू शकता तुम्ही. लेट्स तुमच्याकडे 10 एम्प्लॉई आणि तुम्हाला 9व्या इंडेक्सवर कुठला तरी एम्प्लॉई अपडेट करायचा आहे, तर तुम्ही ते पण प्रोव्हाइड करू शकता. ओके, तर ह्या आउट ऑफ द बॉक्स मेथड तुम्हाला भेटतात. तुम्हाला स्वतःचा कोड लिहायची गरज नाही. ॲरेच्या केसमध्ये तुम्हाला स्वतः करावं लागलं असं, फॉर लूप लिहावं लागलं असं, त्या इंडेक्सवर जाऊन तो एलिमेंट अपडेट करावा लागला असतं, पण ह्या आउट ऑफ द बॉक्स मेथड तुम्ही दिले. याला मेथड ओव्हरलोडिंग पण म्हणतात, राईट. एकच मेथडचं नाव बघा ऍड आहे, पण ते काय, बिकॉज ऑफ पॅरामीटर डिफरंट आहे म्हणून ते ऍड मेथड ओव्हरलोड करता आली, राईट. मेथडचं नाव ऍड आहे, पण एक मेथड घेते एम्प्लॉई आणि एक मेथड घेते इंडेक्स आणि एम्प्लॉई. यालाच मेथड ओव्हरलोडिंग पण म्हणतात. ठीक आहे, आपण आता फक्त एम्प्लॉई ऍड करू. आता
बाय डिफॉल्ट तो 0 इंडेक्सवर ऍड करेल, राईट. आपण इंडेक्स प्रोव्हाइड केला नाही तर आपण इथं टाकू न्यू एम्प्लॉई. अरे काय होतंय, न्यू एम्प्लॉई. आता एम्प्लॉईचं नाव आहे मायक्रॉस आणि एम्प्लॉईची एज आहे 29. ठीक आहे. तशीच आपण 2-3 एम्प्लॉई आता ऍड करून घेऊ. हार्वी स्पेक्टर. ठीक आहे. हार्वी स्पेक्टर, एज 30. एज 30. आता हे झाले आपले एम्प्लॉई ऍड. आता ऍरेलिस्ट खाली काय वापरते, ऍरेज वापरते, राईट. तर मग लिस्ट फक्त तुम्हाला काय फंक्शनलिटी प्रोव्हाइड करते की ते डायनॅमिकली इन्क्रीज आणि डिक्रीज होऊ शकते. तर जसं आपण ऍरे मध्ये एलिमेंट टाकल्यावर ऍक्सेस करतो, तसं आपण हे पण ऍरेलिस्ट मध्ये पण ऍक्सेस करू शकतो युजिंग फॉर लूप. ओके. तर ऍक्सेस करायचं कुठल्या एका एलिमेंटला, कुठल्या एका इंडेक्सवर, तर गेट मेथड आहे. ओके. तर आपण आता लिस्ट चे एलिमेंट ऍक्सेस करून बघू. तर आपली लिस्ट आय लेस दॅन लिस्ट डॉट. आता बघा ही एक मेथड आहे लिस्ट डॉट साईज. त्याच्यानंतर तुम्हाला साईज करते की लिस्ट मध्ये किती एलिमेंट आहेत, ऍरे लिस्ट मध्ये किती एलिमेंट आहे. ओके. म्हणजे ऍरे लिस्ट मध्ये काय येतोय, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट स्टोअर होतोय, म्हणून आपण ई घेऊ आणि तो रिट्रीव्ह करू. लिस्ट डॉट गेट आणि इंडेक्स जो आहे आपण जो इटरेट करू 0 1 2 3, राईट. तो इंडेक्स प्रोव्हाइड करू. आणि आपण एम्प्लॉईवर एक मेथड डिफाईन केली जी त्या एम्प्लॉईची डिटेल्स सांगते. बघा ही मेथड आहे डिस्प्ले इन्फो. त्यात आपण फक्त एम्प्लॉईचं नाव आणि एज प्रिंट केलं, जर काही नाही केलं. तर आपण तेच प्रिंट करून टाकू, ई डॉट डिस्प्ले इन्फो. तर ह्या प्रोग्रामला आपण रन करून बघू. ठीक आहे. हे बघा, एम्प्लॉई नेम मायक्रॉस, एज 29, हा रिस्पेक्टर एज 30. झालं प्रिंट. कुठल्या गेट मेथडने आपण इंडेक्स काय, पहिले इंडेक्स व्हॅल्यू काय असेल 0 मग 1, राईट. जसं आपण ऍरेत ऍक्सेस करतो तसं आपण ऍरेलिस्ट पण ऍक्सेस करू शकतो इंडेक्सने. आणि फक्त तुम्हाला गेट मेथड यूज करायची. आता आपण थोड्या वेगळ्या मेथड बघू लिस्टवर, ज्या की तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स भेटतात. लेट्स तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, राईट. लिस्ट डॉट रिमूव्ह पण एक मेथड आहे बघा. तुम्ही इंडेक्स प्रोव्हाइड करू शकता. ओके. कुठल्या इंडेक्सवर तुम्हाला रिमूव्ह करायचं, लेट्स मला 0th इंडेक्सवर रिमूव्ह करायचं. ओके. आता बघा आपण 2 एम्प्लॉई टाकले, आपण 0th वरला काढला, 0th वरला एम्प्लॉई काढला. तर आपल्या लिस्टमध्ये आता फक्त एकच प्रिंट झाला पाहिजे, राईट. बघा एकच प्रिंट झाला, राईट. हार्वेस्ट वेक्टर एज 30. आता आय ची व्हॅल्यू काय होती 0. मग 0th वर त्याला काय भेटला, हार्वेस्ट वेक्टर. कारण की 0th इंडेक्स वरचा पहिला आपण मायक्रॉस काढून टाकला होता. म्हणजे त्याने बघा एलिमेंट शिफ्ट पण केलेत. तुमचे एलिमेंट काय होते, पहिले 0th वर मायक्रॉस होता आणि 1 वर हार्वेस्ट वेक्टर होता. पण त्याने 0th एलिमेंटचा मायक्रॉस काढला, तर मग त्याने हार्वेस्ट वेक्टरला वरती घेतला, राईट, 0th इंडेक्स वर. हे कोणी केलं, लिस्टनेच केलं. लिस्टने इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी प्रोव्हाइड करून ठेवलंय आपल्याला. ओके. जर तुम्ही ऍरेचा केस घेतला तर तुम्हाला ऍरेमध्ये मॅन्युअली करावं लागलं असतं ते. ओके. तुम्हाला त्या 0th इंडेक्सवर 1 ची व्हॅल्यू कॉपी करावी लागली असती. ओके. आता ही झाली रिमूव्ह मेथड. अजून काय बघू आता, ऍड झालं. आता लेट्स से आपण स्वतः एका इंडेक्सवर ऍड करू. लेट्स से तुम्हाला टू ह्या, आता आपण काय करू, फर्स्ट इंडेक्सवर अपडेट करून बघू. ओके. आता बघा 0th वर मायक्रॉस आहे, 1 वर हार्वेस्ट वेक्टर आहे, पण आता 1 वर आपण दुसरा एम्प्लॉय टाकू. ओके. 1 वर आपण दुसरा एम्प्लॉय टाकू. काय होतं बघा, आता जे आपण पॉइंट बघितला होता की इन्सर्शन इन द मिडल, म्हणजे एक लिस्ट आहे त्याच्या मिडल मध्ये आपण इन्सर्ट करतो. आता आपल्याकडे दोन एम्प्लॉई आहे, 2 एम्प्लॉई मध्ये एक एम्प्लॉई आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर ते बघतोय आपण आता. तर हा झाला न्यू एम्प्लॉई आणि ह्याला काय देऊ आपण, जॉन, राईट. याची एज करून टाकू आपण 35. बघा झालं. त्याने काय केलं, आता बघा पहिले जेव्हा आपण ऍड केला, पहिली लाईन काय करेल, 1 वर 0th इंडेक्सवर मायक्रॉस टाकेल, 1 इंडेक्सवर हार्वेस्ट वेक्टर टाकेल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांच्या मधात एक व्हॅल्यू इन्सर्ट करायची, राईट. म्हणजे
तुमचा हार्वेस्ट वेक्टर सेकंड इंडेक्सवर गेला पाहिजे आणि फर्स्ट इंडेक्सवर तुमचा जॉन राईट आला पाहिजे. त्यासाठी कुठली मेथड आहे? ऍड मेथड आहे परत, पण तुम्ही इंडेक्स स्पेसिफाय करता की मला ह्या इंडेक्सवर जाऊन ही व्हॅल्यू टाकायची आणि त्याच्या पुढे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या पुढे लोटायच्यात मला. ओके, तर आपण ते पण करू शकतो ऍड मेथडने. राईट. आता अजून कुठली मेथड आहे? रिमूव्ह झालं, ऍड झालं, साईज झालं. मग तुम्ही चेक पण करू शकता की हा एम्प्लॉई त्यात आहे का. ओके, हा ऑब्जेक्ट तुमच्यात आहे का. फॉर एक्झाम्पल कंटेन्स मेथड, कंटेन्स मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट पास करा आणि तो ऑब्जेक्ट आहे का तुम्ही ते चेक पण करू शकता. आता आपण ते चेक करून बघू. कंटेन्स मेथड मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू चेक करू शकता. आता आपल्या केसमध्ये आपण एम्प्लॉई चेक करू शकतो. स्ट्रिंगच्या केसमध्ये तुम्ही ती स्ट्रिंग पास करा की ही स्ट्रिंग एक्झिस्ट आहे का. राईट. इज एम्प्टी, लिस्ट एम्प्टी का. राईट. इटरेटर, जर तुम्हाला इटरेट करायची एक एक व्हॅल्यू तर त्यासाठी इटरेटर पण प्रोव्हाइड करतो. आपण इटरेटरने पण करून बघू. ओके. आणि अशा बऱ्याचशा मेथड आहेत ज्या की तुम्ही यूज करू शकता. मी फक्त ठराविक मेथड घेतले आहेत. ओके. बघा ही सेट एक मेथड आहे. सेट मेथडने व्हॅल्यू अपडेट होते. तर आपण काय करू आता, सेट, इटरेटर आणि इझएमटी आणि कंटेन्स या 4 मेथड बघू आणि त्यानंतर आपलं अरेलिस्टचं सेशन संपवू. तर पहिले सेट मेथडने आपण अपडेट करू. आता सेट मेथडने बघा, सॉरी इथंच वापरून घेतो मी. फर्स्ट वर कोण आहे? हार्वेस्ट वेक्टर. राईट. फर्स्ट वर हार्वेस्ट वेक्टर आहे, तर त्याच्या जागी आपल्याला जॉन राईट पाहिजे. त्याच्या जागी आपल्याला जॉन राईट पाहिजे. तर मी सेट काय केलं, फर्स्ट इंडेक्सवर हार्वेस्ट वेक्टर जागी मला जॉन राईट पाहिजे. ही आपली रिक्वायरमेंट आहे. तर बघा जॉन राईट झाला, हार्वेस्ट वेक्टर ओव्हर राईट झाला. राईट. सेटने म्हणजे काय करतोय, आपण त्या इंडेक्सवरची व्हॅल्यू अपडेट करतोय. त्या इंडेक्सवरची व्हॅल्यू अपडेट करतोय. आता कंटेन्स बघू आपण. ओके, कंटेन्स बघू. मी इथे एक प्रिंट करतो. ओके. कंटेन्स. आता आपण त्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला एक रेफरन्स लागेल. तो रेफरन्स मी घेऊन घेतो इथं. ठीक आहे. एम्प्लॉई इक्वल टू, ठीक आहे, आणि इथं ई ऍड करतो आणि आपण इथं प्रिंट करू सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. आता बघा आपल्याला, आपण ई कुणाला पॉईंट करतोय, मायक्रॉसला पॉईंट करतो. तर आपण काय चेक करतोय आता की मायक्रॉस प्रेझेंट आहे का. तर ऑलरेडी तो प्रेझेंट आहे, फक्त आपण मेथडचा उपयोग बघतोय. लिस्ट डॉट कंटेन्स ई. राईट. ई कुणाला पॉईंट करतो, मायक्रॉसला. आता हे ट्रू आलं पाहिजे सगळे एम्प्लॉई प्रिंट झाल्यानंतर. एरर आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये. काय झालं बाबा, अरे सॉरी, हे ई आणि ई व्हेरिएबल नेम रियूज झालं. E1 करून टाकतो ह्याला आणि याला E1 करून टाकतो. ठीक आहे, ह्याला माईकच म्हणतो, कन्फ्युजन नको. ओके, परत रन करू. आता काय रे बाबा, अरे यार, सगळीकडे अपडेट करावं लागेल. ठीक आहे, ट्रू आलं. बरोबर, ट्रू आलं. माईक ऑलरेडी आपण ऍड केलाय म्हणून ते कंटेन्स मेथड काय रिटर्न करते, ट्रू रिटर्न करते. ओके. याच जागी जर मी दुसरा कुठला ऑब्जेक्ट चेक करतो, जर नाही तो तो लिस्ट मध्ये नाहीये, तर मग त्याने एरर, सॉरी, फॉल्स थ्रो केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आता एक रॅन्डम एम्प्लॉय टाकतो, मायक्रॉस नाही टाकत, माईक वन टाकतो. ओके, माईक वन लिस्ट मध्ये नाहीये, तर त्याने फॉल्स थ्रो केलं पाहिजे. फॉल्स आलं. राईट. तर आपण सेट बघितलं, कंटेन्स बघितलं. आता इटरेटर बघू आपण. इटरेटर का यूज होतो? एक एक व्हॅल्यू इटरेट करण्यासाठी. ओके. तुम्हाला फॉर लूप लावायची गरज नाही. इटरेटर मध्ये जोपर्यंत व्हॅल्यू तोपर्यंत इटरेटर व्हॅल्यू आपल्याला देत राहील. ठीक आहे, तर आता आपण इटरेटरचा उपयोग बघू. इटरेटर आय टी इक्वल टू, आता लिस्ट आपल्याला काय देते, इटरेटर पण देते. इटरेटर देईल ते. इटरेटर ऑफ टाईप काय राहील तो, एम्प्लॉई. म्हणून आपल्याला इथं टाईप द्यावा लागेल, एम्प्लॉई. ठीक आहे, आणि ह्याला इम्पोर्ट पण करावं लागेल जावा डॉट युटिल मधून. इम्पोर्ट केला. आता इटरेटर मध्ये दोन मेथड असतात, हॅज नेक्स्ट आणि नेक्स्ट. ओके. तर आपण चेक करू, वाईल लूप मध्ये आपण इटरेटरच्या व्हॅल्यूज आपण कशा ऍक्सेस करतो, वाईल मध्ये. तर आपण काय चेक करायचं आहे आपल्याला, इट, जोपर्यंत इटरेटर मध्ये व्हॅल्यू आहे तोपर्यंत वाईल लूप कंटिन्यू कर. हॅज नेक्स्ट काय करते की नेक्स्ट व्हॅल्यू आहे का बाबा लिस्ट मध्ये ते चेक करते आणि मग वाईल लूप तो फिरत राहतो जोपर्यंत व्हॅल्यू आहे तोपर्यंत. जोपर्यंत व्हॅल्यू आहे तोपर्यंत आम्हाला व्हॅल्यू दे. एम्प्लॉई E2 इक्वल टू
आय टी डॉट नेक्स्ट, म्हणजे व्हॅल्यू आहे तर ती दे आणि मग ती व्हॅल्यू आपण प्रिंट करू. सॉरी, डिस्प्ले इन्फो. आता इथे मी टाकून देतो काहीतरी की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की हे इटरेटरने प्रिंट केलंय. नाहीतर आपण हे इथं कमेंट करू, म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला समजेल की इटरेटर मध्येच प्रिंट होत आहे. रन केलं बघा, हे इटरेटरने व्हॅल्यू प्रिंट केल्या. राईट, ह्या इटरेटरने व्हॅल्यू प्रिंट केलं, कारण की आता फॉर लूप मध्ये प्रिंट नाही करता, आपण इटरेटर मध्ये प्रिंट करतो. इटरेटर कसं काम करतो, व्हॅल्यू असेल आय टी डॉट हॅज नेक्स्ट, जर हॅज नेक्स्ट ट्रू असेल की नेक्स्ट व्हॅल्यू आहे बाबा, तर तुम्ही ती व्हॅल्यू नेक्स्ट मध्ये द्या मला. ठीक आहे. आता लास्ट आपण बघून येऊ रिमूव्ह ऑल. रिमूव्ह ऑल जर मी केलं, ओके, जर मी लिस्टवर रिमूव्ह ऑल केलं तर रिमूव्ह सगळे एलिमेंट ते काढून टाकेल. रिमूव्ह एका पर्टिक्युलर इंडेक्सवर बी करू शकता. रिमूव्ह ऑल तुम्ही सगळं सगळे सगळे लिस्ट पण रिमूव्ह करू शकता. ओके. तर आपण काय करू, पहिले रिमूव्ह करू एका पर्टिक्युलर इंडेक्सवरची व्हॅल्यू. लेट से मी आता फर्स्ट इंडेक्सवरचा एलिमेंट काढून टाकतो. आता बघा आपण काय करतोय, माईकला ऍड केला, हार्वीला ऍड करा. ओके. आणि आता आपण हे अपडेटचं ऑपरेशन काढून टाकू. मी याला कमेंट करतो. आपल्याकडे 2 एम्प्लॉई आहेत, आपण फर्स्ट इंडेक्सवरचा एम्प्लॉई काढून टाकू, म्हणजे 0th एम्प्लॉईवरचा माईक उरेल फक्त. ओके, म्हणजे इटरेटर एकच वेळा फिरेल. आता बघा एकच आलं, इटरेटरने एकच व्हॅल्यू प्रिंट केली. आता लेट से मी 0th एलिमेंटचा पण काढून टाकतो, तर इटरेटर फिरेल का, नाही फिरायला पाहिजे. फॉर लूप कडे लक्ष नको द्या. फॉर लूप मध्ये आपण आता प्रिंट करत नाही काही, सगळं आता इटरेटर मध्ये प्रिंट होतंय. जर मी 0 आणि 1 दोघं काढून टाकले तर काय होतं बघा, काहीच नाही. एक्सेप्शन आलं, एक्सेप्शन आलं, कारण की एक्सेप्शन कुठं आलं, इथं आलं, कारण की आपण सॉरी, कुठे आलं एक्सेप्शन, प्री कंडिशन 24 नंबरच्या लाईनवर आलेलं एक्सेप्शन. ओके, 24 नंबरच्या लाईनवर एक्सेप्शन आलं, कारण की काय केलं आपण, 0 ते बघा काय होतंय बघा, इथं काय झालं, जेव्हा तुम्ही 0th नंबरचा 2 व्हॅल्यू होत्या राईट, 0th इंडेक्स आणि फर्स्ट इंडेक्स, जेव्हा तुम्ही 0 नंबरचा इंडेक्स रिमूव्ह केला तेव्हा फर्स्ट नंबरची व्हॅल्यू मागे सरकली. आणि मग तुम्ही ती जर व्हॅल्यू मागे सरकली म्हणजे फर्स्ट इंडेक्स तुमचा झाला एमटी, आणि त्या फर्स्ट इंडेक्स तुम्ही ऍक्सेस करायला गेले म्हणून त्याने एरर थ्रो केला. हे कसं वर्क होईल माहिती का, इथं दोघं ठिकाणी आपल्याला 0 लागेल. सॉरी, माझ्याकडून चुकी झाली. बघा आता प्रोग्राम विदाऊट एरर रन झालाय. बघा विदाऊट एरर हे रन झालंय, हे करण्यासाठी आपल्याला इथं प्रिंट करावं लागेल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट प्रोग्राम एक्झिटेड. आता तुम्हाला समजेल की इथपर्यंत एक्झिक्युशन आलेलं आहे बरोबर. जर मी इथं 1 केलं तर काय प्रॉब्लेम होत होता, इथं एरर येत होता आपल्याला 24 नंबरच्या लाईनवर. का, कारण की इथं इथं लक्ष द्या आता कर्सरवर, 0th एलिमेंटवर एक व्हॅल्यू होती, 1 एलिमेंटवर एक व्हॅल्यू होती. आपण काय केली, 0th एलिमेंटची व्हॅल्यू रिमूव्ह केली. मग लिस्टने काय केलं की फर्स्ट इंडेक्सवरची व्हॅल्यू 0th इंडेक्सवर आणली. राईट, 0th इंडेक्सवर आणली म्हणजे फर्स्ट इंडेक्स झाला एमटी. मग आपण काय करतोय, फर्स्ट इंडेक्स एमटी आहे तरी पण आपण 1 म्हणजे तो इंडेक्स ऍक्सेस करायची गोष्ट, ऍक्सेस करायला प्रयत्न करतोय. रिमूव्ह काय करेल, त्या इंडेक्सवर जाईल आणि तिथे एम्प्लॉई शोधेल आणि मग रिमूव्ह करेल. पण तिथं काय आता आहेच नाही, ते एमटी, म्हणून आपल्याला एरर आला. राईट, बघा एरर येतो लगेच. बघा एरर आला 24 नंबरच्या लाईनवर. कुठे तुमची 24 नंबरची लाईन, बघा 24 नंबरची लाईन. राईट, म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही लिस्ट मॅनिप्युलेट करताय, जर एलिमेंट काढताय तर ती लिस्ट मागे सरकेल, जर तुम्ही इन्सर्ट करताय तर लिस्ट पुढे सरकेल. राईट, जिथं इन्सर्ट करताय तिथून पुढे सरकेल आणि जिथं रिमूव्ह करताय तिथून मागे सरकेल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा लागतात. ओके. तर आपण बऱ्याचशा मेथड ॲरे लिस्ट बघितलं, की ॲरे लिस्ट खाली ॲरेज यूज करते, फक्त ते डायनॅमिकली इन्क्रीज करते किंवा डिक्रीज करते बेस्ड अपॉन तुमचा लोड फॅक्टर. लोड फॅक्टर 0.75 असतो, एकदा चेक करून घ्या फक्त तुम्ही. आणि बाय डिफॉल्ट तुमची ॲरे लिस्टची साईज 10 असते. जसं जसं तुमचा लोड फॅक्टर रिच होतो ॲरे लिस्टची साईज डबल डबल होत जाते. ओके. तर लोड फॅक्टर म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द ॲरे. फॉर एक्झाम्पल 10 साईज आहे, 8 एलिमेंट भरले म्हणजे 0.75 लोड फॅक्टर अचीव झाला. जसं तुमचे 8 एलिमेंट आले, लिस्ट साईज 10ची 20 होऊन जाईल. जेव्हा 20 असेल तेव्हा 16 एलिमेंट जसे भरले त्याची 20 ची 40 होऊन जाईल. तर अशी ती डायनॅमिकली इन्क्रीज होत जाते. ॲरे लिस्ट मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट्स पण इन्सर्ट करू शकतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, तुम्ही प्रिमिटिव्ह डेटा टाइप पण स्टोर करू शकता. आणि बऱ्याचशा आउट ऑफ द बॉक्स मेथड आहे, जसं इटरेटर आहे, सेट आहे. सेटने अपडेट होतं, ऍडने ऍड होतं. ऍड तुम्ही एका इंडेक्सवर पण करू शकता, रिमूव्ह पण करू शकता, कंटेंट्स चेक पण करू शकता की एलिमेंट आहे का नाही, साईज बघू शकतात, खूप साऱ्या गोष्टी करू शकतात तुम्ही. ओके. ॲरे लिस्ट तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स खूप साऱ्या मेथड देतात, ज्या की ॲरे देत नाही. ओके. तर हे होतं आपलं ॲरे लिस्ट वरचं ट्युटोरियल. होपफुली तुम्हाला समजलं असेल.
असंच जर तुम्हाला कुठला अजून डेटा स्ट्रक्चर समजत असेल तर मला सांगा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. नेक्स्ट असेल आपलं सेट. आपण सेट बघू ॲरलिस्ट नंतर. सेट अँड देन हॅशमॅप वगैरे आपण डेटा स्ट्रक्चर कव्हर करू. आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये इंटरफेस आणि पॉलिमॉर्फिझम मेथड ओव्हरलोडिंग राहिला आय गेस. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या आहेत, त्याच्यात फक्त आय गेस आपला ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस राहिलेत. तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. ओके, तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.